नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे 17,500 प्रमाणे आपल्याला पीक विम्याची रक्कम दिली जाईल. 15 एप्रिलच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे. परंतु यामध्ये कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहेत आणि त्याचबरोबर कोणकोणत्या पिकाचा पीक विमा जमा केला जाणार आहे याची माहिती घेणारा हा व्हिडिओ. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून अनेकदा विचारलं जात आहे पीक विमा नेमका कधी जमा केला जाणार, कारण तर खरीप पीक विम्याच्या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून माहिती दिल्याप्रमाणे 15 जानेवारी नंतर पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार होती. परंतु काही तांत्रिक अडचणी आल्या कारणाने त्या पीक विम्याचं वाटप झालं नाही असं सुद्धा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं. त्यानंतर सॅटेलाइटच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले होते आणि त्यानंतर तलाठी, कृषी अधिकारी किंवा पीक विमा कंपनी यांच्या माध्यमातून सुद्धा सर्वेक्षण करण्यात आले होते. आता जे काही सॅटेलाइट असेल त्या सॅटेलाइटच्या अंतर्गत 50% ह्या सर्वे घेण्यात आलेले, म्हणजे त्या सॅटेलाइटच्या माध्यमातून 50%ची जी काही माहिती असेल ती पीक विमा कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे आणि 50% सॅटेलाइटच्या माध्यमातून घेण्यात आलेले. परंतु आता सर्वात मोठा जो काही प्रश्न असेल, जो काही पीक विम्याची रक्कम असेल, ज्या शेतकऱ्यांना कॅल्क्युलेटरचा पीक विमा दाखवण्याचं काम सुरू झालेले किंवा आपल्याला जो पीक विमा असेल तो किती मिळणार आहे, किती मंजूर झालेला आहे, हे जर आपल्याला दिसत असेल तर 15 एप्रिलच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जातील अशी देखील माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे. आता जे काही पीक विम्याची रक्कम असेल, ज्या ज्या जिल्ह्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आणि ज्या जिल्ह्यातील जे काही मंडळ असेल त्या मंडळाची आणीबाणी किंवा त्या मंडळाची जी काही नुकसान भरपाईची रक्कम असेल किंवा ती टक्केवारी असेल, ज्या ठिकाणी तो मंडळ पात्र केलेला असेल अशा शेतकऱ्यांना आणि त्या मंडळातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे. परंतु जर आपल्याला पीक विम्याची रक्कम मंजूर दाखवत असेल आपल्याला 5,000, 4,000 रुपये अशी जी काही रक्कम असेल ती जर आपल्याला दिसत असेल तर त्या शेतकऱ्यांना 15 एप्रिलच्या नंतर पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल आणि त्यानंतर जे काही उर्वरित शेतकरी असलं त्या देखील शेतकऱ्यांना जोपर्यंत जी काही रक्कम असेल ती दाखवणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार नाही. आता ज्या ज्या पद्धतीने आपल्याला जी काही रक्कम असेल ती दिसण्याचं काम सुरू होईल किंवा ती रक्कम जर आपल्याला दाखवत असेल तर 15 एप्रिलच्या नंतर पैसे जमा केले जातील आणि त्यानंतर काही जे उर्वरित शेतकरी असतील किंवा ज्या शेतकऱ्यांना अद्याप 1 रुपया दाखवत नाही अशा शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळण्यासाठी आता प्रतीक्षा करणं लागणार आहे. त्यानंतरच रक्कम मंजूर होईल आणि रक्कम मंजूर झाल्यानंतर जी काही कॅल्क्युलेटची रक्कम असेल ती तुम्हाला दाखवल्या जाईल आणि त्यानंतर तुमच्या खात्यावर ते पैसे जमा केले जातील. अशा पद्धतीने कृषी विभागाच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे आणि 15 एप्रिल म्हणजे काही 2 दिवस राहिले त्यानंतर पीक विम्याची रक्कम ही वाटप होण्याकरता सुरुवात होईल अशी देखील माहिती समोर येताना दिसत आहे. नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.